नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आज 19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे पाटील यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. त्यामध्ये आपलं अख्खं कुटुंब त्यांनी आत्महत्या करून सर्वांना हादरून टाकलं होतं. आणि ही विदारक परिस्थिती महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यात घडली. आणि म्हणूनच 1986 साली घडलेली ही घटना आणि त्याचे पडसाद हे दरवर्षी 19 मार्चला उमटत असतात. शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील यांच्या कुटुंबियाला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करते. राज्यामध्ये होत असलेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या शासन धोरणाचे पाप असून अजून आमच्या किती आया बहिणीच्या कपाळाचे कुंकू हे शासन पुसणार आहे. म्हणून मी मागणी करते की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून त्यांच्या शेतमालाला हमी भाव द्यावा. हीच खरी श्रद्धांजली साहेबराव पाटलांना ठरेल. आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी झटणारे आणि शेतकरी हे सर्व या दिवशी एक काळा दिवस म्हणून पाळतात. आणि त्याच काळ्या दिवशी आज पुसदमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या ठिकाणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी या शासनाचा खरपूस समाचार घेत, तुम्ही इतरत्र करोडो रुपये खर्च करता, परंतु शेतकऱ्यासाठी देण्याला तुमच्याकडे कवडीसुद्धा नाही आणि तशी तरतूदसुद्धा आपण करत नाहीत. म्हणून आज शेतकरी नेते मनीष जाधव यांनी या शासनाचा खरपूस समाचार घेतला. सोयाबीनला भाव नाही, कापूस घरात पडून आहे, असे असतानाही आपण इतरत्र कोट्यावधी रुपये खर्च करता, अशी जळजळीत प्रतिक्रिया मनीष जाधव यांनी मेन मराठी 24 तासला दिलेली आहे. मेन मराठी 24 ताससाठी मुख्य संपादक सुहास पवार, पुसद, जिल्हा यवतमाळ. आज 19 मार्च शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील यांच्या सामूहिक कुटुंबाच्या आत्महत्येला स्मृतिशेष एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करून सामूहिक श्रद्धांजली वाहण्याचा आम्ही एक दरवर्षी 2017पासनं हे उपक्रम घेऊन केंद्र आणि राज्य शासनाला शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या संदर्भाने ती दुरवस्था मांडणीचं काम या आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून करत असतो. 19 मार्च 1986 तर आज 19 मार्च 2025ला काल रात्री महागाव तालुक्यातील वडद सेवादास नगर येथील शंकर नंदू पवार या शेतकऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपविलेले आहे. खऱ्या अर्थाने हे जे शेतकरी आज आत्महत्या करत आहेत ते शासन धोरणाच्या अनास्थेला बळी पडत आहेत. शेतमालाला नसलेला हमीभाव, बाजारपेठेमधलेले नसलेले संरक्षण आणि शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्ती असेल, सततची नापिकी असेल आणि उत्पादनावरचा वाढता खर्च असेल, यामुळे शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली येऊन आज आत्महत्या करतोय. गत 8 वर्षामध्ये शेतमालाने एवढी निचांकी दर गाठला नव्हता, तेवढा निचांकी दर आज सोयाबीन आणि कापसाला मिळत असल्याने लावगड खर्च काढणंसुद्धा शेतकऱ्यांना अवघड झालेलं आहे. मरणाच्या दारावर उभं करण्याचं पाप या केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या आयात निर्यातीच्या धोरणानं झालेलं आहे. निर्यातीचं धोरण ठप्प असल्याने देशांतर्गत उत्पादित झालेल्या शेतमालाला जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी असतानासुद्धा शेतमाल निर्यात होत नाही. आणि आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्यामध्ये राज्य शासनाची भूमिका ही कृषी धोरणाची आहे, शेतकरी विरोधी आहे. या आत्महत्येच्या याच्यामध्ये चालू खरीप हंगामामध्ये राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये, मराठवाडा आणि विदर्भामध्ये 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली खुद्द दस्तूर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आत्ताच चालू असलेल्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये दिलेली आहे. यावरून या कृषीप्रधान देशातील शेतकऱ्याचे आत्महत्येचे वास्तविक आणि तथ्य आणि सत्याच्या आधारावर दाहक वास्तव समोर आलेले आहे.
मी आपल्या माध्यमातून केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे मागणी करतो की मन मारून जगणाऱ्या या शेतकऱ्यांना निरपेक्ष न्याय देण्यासाठी त्यांना शेतमालाला हमीभाव व आवश्यक वस्तू कायदा अंतर्गत जे केंद्र शासनाला अनावश्यक हस्तक्षेप करण्याची संधी मिळालेली आहे तो कायदाच रद्द करण्यात यावा आणि शेतीला बंधनमुक्त करून शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेमध्ये उभं राहण्यासाठी त्याला जैविक तंत्रज्ञान GM तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य देण्यात यावं आणि 3 शेतकरी विरोधी कायदे जे 18 जून 1951च्या पहिल्या घटनादुरुस्ती अंतर्गत घटनेच्या परिशिष्ट 9 मध्ये जे 214 कायदे हे शेतकरी विरोधी आहे ते रिफ्यूज करायला पाहिजे, ते रद्द करायला पाहिजे अशी विधायक मागणी मी या सामूहिक श्रद्धांजलीच्या निमित्ताने केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे करतो।